मिरज एमएससीबी सबस्टेशन हत्याकांडांचा अवघ्या 5 तासात उलगडा, 2 संशयित आरोपी ताब्यात। महात्मा गांधी पोलीस ठाण्याची धडाकेबाजी कामगिरी। जिल्हा प्रतिनिधी लखन लोंढे। मिरज शहरातील कृपामयी एमएससीबी सबस्टेशनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या ऑपरेटरच्या निर्घुण हत्येच्या प्रकरणाचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात उलगडा करत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांचा आधारे करण्यात आलेल्या या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाची सर्वत्र प्रशंसा होत आहे। या घटनेत सुधीर पंडित लाटवडे वय 40 राहणार शिंदेवाडी तालुका कवठेमहांकाळ यांचा लोखंडी रॉडने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला होता। ही घटना 29 जुलै 2026 रोजी रात्री कृपामयी एमएससीबी सबस्टेशन मधील ऑपरेटरवर रूममध्ये घडली। घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। तांत्रिक माहिती, गोपनीय खबर तसेच घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। त्यानंतर पहाटेच्या सुमारास कारवाई करून सौरभ संतोष निकम वय 23 राहणार एमएससीबी रोड बेडक मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा या दोघांना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित सौरभ निकम याचे वडील संतोष निकम हे संबंधित सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत। घटनेच्या दिवशी त्यांच्या आणि मयत सुधीर लाटवडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता। त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर सौरभ निकमने साथीदार विनायक सावंत यांच्या मदतीने सबस्टेशनमध्ये प्रवेश करून लोखंडी बारने हल्ला केल्याची माहिती तपासात समोर आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 264 2026 भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या DB पथकाने ही कारवाई केली। प्रकरणाचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। वृत्तवेध न्यूज नेटवर्क करून मुख्य संपादक गणेश वायदंडे।